नवरी स्टेजवरून पडता पडता वाचली. झालं काय पुढे सांगते. मी तर पोचली होती हळदीला. मग सगळ्या बहिणी भेटल्या, सगळ्यांचे असे फोटो वगैरे काढून घेतले, सगळी मजा मस्ती केली. त्याच्यानंतर माझी पोरगी ना, तिला मोबाईल नाही दिला म्हणून ती रुसली होती. पण मी म्हटलं बेटा तुला काय मोबाईल मिळणार नाही, कारण मोबाईलचं आपल्याला आतलंय काम आहे, सगळ्यांचे फोटो शूट करायचं आहे, कोण कसं दिसतंय ते. त्याच्यानंतर ना इकडे ना बायकांचा वासिप चालू होतो. 100 जेंट्स लोकांमध्ये जरी एक लेडीजला बसवलं ना तुम्ही, तर कुणाचा आवाज येईल भाई मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर नवरीची आई ना, नवरीच्या आईला म्हटलं दे तुझा मेकअप करून देते, तुझा गजरा बिजरा लावून देते. पण नवरीची आई बाबा लय भाऊ खायला लागली. मला म्हणाली नको नको मीच करते, मला अशी खुन्नस द्यायला लागली. पण जबरदस्ती मी पण केलाच मग तिचा मेकअप. त्याच्यानंतर इकडे लगनची वेळ झाली होती, सगळे पाहुणे जमले होते आणि मी भाई ते शूट घ्यायच्या नादामध्ये ना आपल्या अख्ख्या मोबाईलची वाट लावून घेतली. पायाची तर लावलीच लावली, हिंडून हिंडून पण मोबाईलची पण लावली. त्याच्यानंतर आमची नवरी आली मंडपामध्ये. आमची नवरीत म्हणजे एक नंबरची सुगरण. पण मला एवढे बोलते ना, आई शपथ तिच्या नादाला लागायलाच नको, एक शब्द माझा खाली पडत नाही, एवढी मला सुनवते ना बाई. इथेच आमच्या नवरीचा बॅलन्स गेला होता बघा. पण तिने तिचा बॅलन्स सांभाळून घेतला आणि तेवढ्यात टळलं, नाहीतर ती पडलीच असती बिचारी. नंतर मग तिला हळद वगैरे लागली. आता हळदीचा धिंगाणा खूप खतरनाक. त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवायला. एवढं गरम होत होतं ना काय सांगू. गावाला ना ऊन म्हणजे 40चा पारा आहे अक्षरशः. डोक्यावर असा सूर्य ओकतो ना तुम्हाला काय सांगू. इकडे मानाच्या 5 बायकांनी तिला हळद लावून घेतली. 5 करवल्या होत्या, त्यांनी मस्त फोटोशूट वगैरे करून घेतली. नंतर ओवाळणीचा कार्यक्रम सुरू झाला. त्याच्यानंतर वाटलं पाहिजे की आपण मुंबईचे, मग काय आपण पण काढली 100ची नोट. 100च्या नोटीची ओवाळणी टाकली नवरी. बाकीचं उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.